Good morning, student. On continuation with the yesterday lecture, today I will start with the nomenclature of some organic compound, basic criteria for or basic rules for the nomenclature of an organic compound. Hope so. Yesterday, all of you listened carefully the lecture of some basic rules and some basic organic compound. On continuation with the yesterday lecture, in the 2 minutes, just we will revise and then move forward. Yesterday, काल आपण बघितलेलं होतं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय. बेसिकली स्टार्ट केलं तर फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हणजे काय. त्यानंतर आपण असं म्हटलेलं होतं की फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा जो काही सब्जेक्ट आहे तो पूर्णपणे कशाशी रिलेटेड आहे, ड्रग आणि ड्रग डेव्हलपमेंटच्या रिलेटेड आहे. हा जो काही ड्रग आणि ड्रग डेव्हलपमेंटच्या रिलेटेड कंपाऊंड आहे किंवा जो काही बाबा सिलेबस पूर्णपणे आहे त्याच्यामध्ये बेसिकली दोन गोष्टी किंवा दोन कंपोनंट्स येतात. एक म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि दुसरं म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतं. फर्स्ट इयरला तुम्ही केमिस्ट्री 1 मध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी केलेला आहे. आता सेकंड इयरला आपल्याला त्याच्यामध्ये काय येतात पूर्णपणे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी. आता याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आपण काल बघितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन ऍटलिस्ट एक कार्बन आणि एक हायड्रोजन ॲटम असतं आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतो त्याच्यामध्ये. देन ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे दे आर ऑल्सो कॉल्ड हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्समध्ये परत सॅच्युरेटेड टाईप ऑफ हायड्रोकार्बन्स आणि अनसॅच्युरेटेड टाईप ऑफ हायड्रोकार्बन्स असतात. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, ज्या कंपाऊंड कार्बनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो त्याला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो. ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो त्याला आपण काय म्हणतो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. नंतर आपण त्याच्यापुढे बघितलं होतं की क्लासिफिकेशन ऑफ अन ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं एक क्लासिफिकेशन दिलेलं. काय क्लासिफिकेशन करते, जनरली ऑर्गॅनिक कंपाऊंड दे आर कॅटेगराइज्ड इन 2 categories. The first one that is the open chain compound and another one that is the closed chain compound. ओपन चेन कंपाऊंड जे आहे त्याचं परत कॅटेगरायझेशन होते 2 कॅटेगरीजमध्ये किंवा 2 सब कॅटेगरीजमध्ये. फर्स्ट वन जे आहे त्याच्यामधलं किंवा जो फर्स्ट पॉईंट आहे त्याच्यामधला कॅटेगरीमधलं किंवा जसं एक सब कॅटेगरी आहे त्या क्लासची ओपन चेनमध्ये ब्रँच चेन कंपाऊंड. दुसरं म्हणजे कुठलं आहे तर अनब्रँच्ड चेन कंपाऊंड्स. आणि क्लोज्ड चेन कंपाऊंड्समध्ये त्याचं परत फर्दर कॅटेगरायझेशन 2 सब कॅटेगरीजमध्ये होते. पहिली जी कॅटेगरी आहे किंवा पहिला जो क्लास आहे सब क्लास आहे त्याच्यामधला तो येतो होमोसायक्लिक कंपाऊंड अँड अनदर वन दॅट इज द हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. होमोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये बेन्झिन आहे, सायक्लोप्रोपेन आहे, सायक्लोपेंटेन यासारखे एक्झाम्पल. म्हणजे जे काही कार्बन कार्बन सिंगल किंवा डबल बॉन्ड जो काही आहे तो कसा असणार आहे क्लोज फॉर्ममध्ये असणार आहे, पॅक्ड फॉर्ममध्ये असणार आहे. सो दीज आर कॉल्ड ॲज द क्लोज्ड चेन कंपाऊंड. त्याच्यामध्ये बेन्झिन हे आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं एक्झाम्पल आहे. तुम्ही सगळे त्याच्याशी फॅमिलियर आहात, तुम्हाला ते माहीत आहे. परत तुम्ही ते त्याचं स्ट्रक्चर पण ड्रॉ केलेलं आहे, रिंग स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण लिहिलेला आहे. त्यामुळे बेन्झिन ही बेसिकली आता सांगतो. अजून भरपूर असे आहेत पण ते आपण जसे जसे सिलेबस आपला पुढे होईल तसंच ते आपण ते बनवायला बघूया. देन हेटेरोसायक्लिक कंपाऊंड हा पूर्णपणे तुम्हाला नवीन आहे. नवीन इन द सेन्स तुम्हाला थोडंसं याच्याबद्दल 12thला आणि 11th आणि 12thला थोडंसं झालं असेल, बेसिक झालं असेल थोडंसं. नीट जेईला ज्या तुम्ही प्रिपरेशन करता त्याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये झालं असेल हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल पायरिडीन, पायरिमिडीन असे सगळे येतात. त्यांना हेटेरोसायक्लिक का म्हणायचं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये परत डिटेल हेटेरोसायक्लिक कंपाऊंड पासून मी स्टार्ट करणार आहे. पण फक्त कालचं लेक्चर आणि आजचं लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत बेसिकली ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या बद्दलची थोडीशी माहिती आणि जे आपल्याला उपयोगी पडणार आहे स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना त्याचे नॉमेनक्लेचरचे रूल. एवढेच एक 5 ते 6 रूल आहेत ते आपण सेपरेट केलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे कालचं पूर्णपणे आपण डिस्कशन जे आहे ते ह्याच्यावरती होतं, पूर्णपणे होतं. ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, ॲरोमॅटिक कंपाऊंड ह्याच्याबद्दलचं पण काल पूर्णपणे आपण एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये ऐकलं असतं. थोडंसं या गोष्टी ज्या काल झालेल्या आहेत त्या रिवाईज कराव्यात जेणेकरून तुम्हाला पुढे ज्या वेळेस जसं जसं सिलेबस पुढे जाईल
त्यावेळेस या टर्मिनॉलॉजी किंवा ह्या टर्मिनॉलॉजी जे काही आता सांगितलेल्या काल सांगितलेला त्याचा प्रॅक्टिकलमध्ये पण फार त्याच्यामध्ये काय आहे कोरिलेशन आहे. त्यामुळे थोडंसं रिवाईज करत चला या सगळ्या गोष्टी. महिने तुम्हाला झालेला आहे, परत काय वाचायचं आहे. सो ह्या गोष्टी असतात बऱ्याच जणांच्या मनामध्ये, पण असं काही नाही आहे की बॅकचे जे काय झालेले त्याच्यात जर गेले तर थोडंसं तरी रेफरन्स आपल्याला येत असतं. ठीक आहे. सो टुडे वी आर स्टार्टेड विथ द नॉमेनक्लेचर ऑफ एन ऑर्गॅनिक कंपाऊंड. नॉमेनक्लेचर ऑफ एन ऑर्गॅनिक कंपाऊंड याच्यामध्ये पहिल्यांदा ज्या वेळेस म्हणजे आता हे काय आपल्याला माहिती आहे की IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम ही वर्ल्ड वाईड किंवा थ्रू आउट वर्ल्ड ॲक्सेप्टेड आहे याच्यामध्ये. आणि याच्या थ्रूच काय केले जातात बरेचसे आता सगळ्या ऑलमोस्ट ऑल द कंपाऊंडचे नेमिंग सिस्टीम जे आहेत ते दिले जातात त्याच्यामध्ये. तर हे याच्याबद्दल आपण ही काय लगेच किंवा ही काय पहिल्यापासून नेमिंग सिस्टीम ही नव्हती. जसे जसे कंपाऊंड इन्व्हेंट होत गेले तसतसे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे तर लॅक्युनर जे काय होते ते वाढत चाललेले होते, प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते नेमिंग सिस्टीममध्ये. आणि त्याच्यानंतर फायनलाइजला IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे. ज्यावेळेस फर्स्ट टाइम इन्व्हेन्शन किंवा एखादा मॉलिक्यूल सुरुवातीला नॉमेनक्लेचर होत होतं त्यावेळेस ट्रायव्हायल नॉमेनक्लेचर किंवा नेमिंग सिस्टीम जी आहे ती अस्तित्वात होती. काय आहे ट्रायव्हायल नेमिंग सिस्टीम? तर इट इज ट्रायव्हायल नेमिंग सिस्टीम इज टोटली डिपेंड अपॉन ट्रायव्हायल नेमिंग सिस्टीम नॉमेनक्लेचर सिस्टीम इज टोटली डिपेंड अपॉन the source of that drug molecule, the next source होती dependent होती पहिल्यापासून source of drug, then method used, then uses of drug. ज्या वेळेस एखाद्या नवीन मॉलिक्यूल जर आपल्याला त्याच्यामध्ये लॅबोरेटरी लेवलला असेल किंवा नॅचरल ओरिजिन पासून मिळालं असेल त्यावेळेस ज्यावेळेस ते नवीन मॉलिक्यूल ज्यावेळेस इन्व्हेंट होतं ते आपण त्याचं इन्व्हेन्शन करू सापडतं किंवा त्याचा शोध लागतो त्यावेळेस सुरुवातीच्या काळात म्हणजे नियर अबाउट 18th सेंचुरीच्या वेळेस, ठीक आहे, 18th सेंचुरीला ही नेमिंग सिस्टीम जी आहे ती अस्तित्वात होती. त्यावरून त्या कंपाऊंडचं नाव कसं ठरवलं जायचं, एकतर तो कंपाऊंड कुठून मिळाला आहे किंवा कसा त्याचा शोध लागला आहे याच्यावरून असायचं. नसेल तर त्या कंपाऊंड तयार करण्यासाठी समजा जो लॅबमध्ये तयार केला असेल, सगळेच काही नॅचरल ओरिजिन असतात, बरेचसे असे मॉलिक्यूल आहेत जे लॅबमध्ये पण प्रिपेअर केले जातात वेगवेगळ्या मेथड्स वापरून सिंथेसिस केले जातात. फॉर एक्झाम्पल मेथड कुठली यूज केली आहे त्याच्या रिलेटेड काहीतरी दिलं जातं किंवा त्या कंपाऊंडचा स्पेसिफिक यूज काय आहे याच्यावरती. बेसिकली पहिले जे दोन होते हे किंवा ह्या दोन सोर्सेस ऑफ ड्रग आणि मेथड यूज याचा जास्तीत जास्त वापर करून त्या कंपाऊंडचा ड्रग किंवा त्या कंपाऊंडच्या किंवा त्या ड्रगला त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला बाबा नाव काय केलं जातं दिलं जातं. तिसरा जो आहे युजेस हा रेअरली वापरला जातो. जसे की या दोन मेथड्स वापरून त्या कंपाऊंडला ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव दिलं जातं. पण प्रॉब्लेम याच्यामध्ये असा झाला की जसजसे टाइम वाढत गेला म्हणजे टाइम पिरियड जसं जसं वाढत गेला तसतसे ड्रग मॉलिक्युल्स किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड, आता ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ड्रग मॉलिक्युल म्हणणं बरोबर नाही जास्त. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय होत गेले, इन्व्हेंट होत गेले. मग एकच फॉर एक्झाम्पल एकाच सोर्स पासून वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला त्याच्यामध्ये भेटू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण जर लेमन म्हटलं, लिंबू आपण जे वापरतो त्याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड असतं त्याच्यामध्ये, तसंच ते संत्र्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मोसंबीमध्ये पण थोड्या प्रमाणात असतं. तर मग त्या लेमन जे काय आहे सिट्रिक ऍसिड त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, त्याला जर समजा नाव त्यावर द्यायचं म्हणणार असेल तर कसं द्यावं लागलं असतं. मग त्या कंडिशनमध्ये लेमन पासून पण मिळते, जे आपल्या लिंबू पासून पण मिळते, त्याच्यानंतर ऑरेंज पील पासून किंवा ऑरेंज पासून पण मिळते त्याच्यामध्ये. तर हे 2-3 असे सोर्स झाले. एकाच ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एकापेक्षा जास्त सोर्स असणे किंवा एकच सोर्स जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करू शकतो त्याच्यामध्ये. असं जर असेल तर त्या कंडिशनमध्ये हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. तर सेकंड जो आहे तो मेथड यूज. वेगवेगळ्या मेथड्स आहेत
प्रिपरेशनच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, त्यातल्या तुम्ही फॉर एक्झाम्पल काय काय एक्झाम्पल तुम्हाला असतील त्याच्यामध्ये, एस्टरिफिकेशन, इथरिफिकेशन रिॲक्शन, अल्कायलेशन, ह्या तुम्ही 11वी-12वीला तुम्हाला ऑलरेडी हे तुम्हाला माहीत असतील. यू हर्ड अबाउट ऑल दीज वर्ड्स, इस्टरिफिकेशन रिॲक्शन, इथरिफिकेशन रिॲक्शन, अल्कायलेशन, असायलेशन, असिटायलेशन रिॲक्शन. ह्या ज्या मेथड आहेत याचा वापर करून जर एखादा कंपाऊंड मॉलिक्युल तयार होत असेल तर त्याच्या रिलेटेड नेमिंग केलं जातं ऑर्गॅनिक कंपाऊंड. पण इथं पण प्रॉब्लेम तो चला, आपल्याला माहिती आहे अल्कायलेशन, असायलेशन रिॲक्शन वापरून बरेचसे कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करतात, त्यामुळे हा पण इथं फेल होत गेला. मग हे कॉम्प्लिकेशन्स तयार व्हायला लागले या ट्रायव्हॅलेंट नेमिंग सिस्टीममुळे. त्यामुळे एक सिस्टमॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नेमिंग सिस्टीमसाठी एक ऑल ओव्हर द वर्ल्ड किंवा युरोपियन सायंटिस्ट एकत्र आले जिनेवा या ठिकाणी, आणि त्यावेळेस त्यांनी एक कॉमनली सगळ्याला ॲग्री होईल असं एक मताने सगळ्यांनी एक त्याच्यामध्ये नेमिंग सिस्टीम तयार केली. त्याला आपण म्हणतो, त्या नेमिंग सिस्टीमला वर्ल्डच्या सगळ्या सायंटिस्टनी त्याला त्यावेळेस सपोर्ट केलेला होता. त्याच्यामध्ये जे काही लॅकिंग असते, त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स जे काही होते सगळे त्यांनी त्यामध्ये नलिफाय केले होते, आणि त्याला पहिल्यांदा असं म्हटलं गेलं की वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड नेमिंग सिस्टीम ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, and later on it is called as the IUPAC, that is IUPAC, the long form of IUPAC, that is International Union of Pure and applied chemistry. काय म्हणतात त्याच्यामध्ये IUPAC नॉर्मल सिस्टीम, जी तो वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड. त्याला काय म्हणतात, I stand for international, U for union, P for pure, A for applied, C for chemistry. International Union of Pure and Applied Chemistry असला नॉमेनक्लेचरला, त्या नेमिंग नॉमेनक्लेचर सिस्टीमला नाव देण्यात आलं. सो इट इज अ वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड. ऑल दीज drawbacks of this trivalent and other naming system, they can be here nullified up to the limit of all the limits by that IUPAC nomenclature system. So this is the historical background of an IUPAC nomenclature system. So what is that IUPAC nomenclature system? You can, I think, hope you understand. One thing is that all this yesterday's lecture and today's lecture, whatever I will talk, it cannot be asked in your examination. Okay? No one asked to no one asked to write the nomenclature system or nomenclature rule of an organic compound, but you should know all these rules that can be useful while you can return a name of an chemical compound. एक्झाममध्ये तुम्हाला काय केलं जातं, स्ट्रक्चर दिलं जातं बऱ्याचदा, किंवा त्या स्ट्रक्चरचं नाव सांगितलं जातं. फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. राईट केमिकल नेम अँड स्ट्रक्चर ऑफ अन पॅरासिटामॉल, असं बऱ्याचदा क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. किंवा जे 2-2 मार्काचे पहिला जो क्वेश्चन असतो तुमचा ऑब्जेक्ट टाईपचं, त्याच्यामध्ये 2-2 मार्क्सचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा लिहिलं जातं की बाबा केमिकल, त्या कंपाऊंडचं केमिकल नेम दिलं जातं, त्याच्यावर तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागतं. अदरवाईज स्ट्रक्चर दिलं जातं आणि केमिकल नेम दिलं. म्हणजे 4 to 6 मार्क्स जे आहेत तुमचे नियर अबाउट 6 मार्क्स, नॉट लेस दॅन दॅट, ते तुमच्या कशावरती असणार, या स्ट्रक्चरवरती, त्याच्या केमिकलवर. स्ट्रक्चर सोडून द्या, त्याच्या केमिकल नेमवरती असणार. तर केमिकल नेम लक्ष द्यायचं असेल तर बेसिक गोष्टी ज्या कुठल्या आहेत, नॉमेनक्लेचर सिस्टीम ही आपल्याला पूर्णपणे अंडरस्टँड झाली पाहिजे. त्यासाठी हे शिकतो. तुम्हाला असं कोणी विचारणार नाही की write the rules of an IUPAC nomenclature rules for the naming of an organic compound, असं कोणीही विचारणार नाही. तुम्हाला काय विचारणार आहेत, फक्त काय विचारणार, केमिकल नेम देतील, त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल. अदरवाईज स्ट्रक्चर दिलं तर केमिकल नेम त्याचं तुम्हाला लिहावं लागेल. हे तुम्हाला कमीत कमी 6 मार्काला तुमच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारलं जाणार. त्याच्यामध्ये
हे जर तुम्ही जर याच्यावर लक्ष दिलं नाही, फोकसिंग केलं तर यू कॅन डेफिनेटली लूज युअर 6 मार्क्स अँड दॅट आर व्हेरी इझी. फार इझी आहे, जास्त स्ट्रक्चर तुम्हाला अवघड नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही नाही केलं व्यवस्थित प्रॉपर, ह्याच्याबद्दल तुम्ही स्टडी नाही प्रॉपर केला, तुम्ही डेफिनेटली याच्यावरती काय करू शकता, तुम्ही यू कॅन लूज युअर मार्क्स त्याच्यामध्ये. असे किती मार्क्स तुम्ही लूज करणार आहेत? मला स्ट्रक्चर येत नाही त्याचे मार्क्स लूज करणार, मला केमिकल नाही लिहितं त्याचे मार्क्स लूज करणार, जर मला प्रॉपर्टीज लिहिता येते मग मला फार अवघड आहे, लिहिता येणार नाही, मग असं किती मार्क्स लूज करणार? असे करून तुम्ही 80 मार्क्स लूज करणार आहात का? सो हे सोपा पॉईंट आहे, इझी टू अंडरस्टँड. यू कॅन गॉट अ फुल आउट ऑफ आउट मार्क याच्यामध्ये भेटू शकतात तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर लिहिले तर. त्यामुळं कुणीही ह्याच्यामध्ये ऑप्शनला ठेवणे किंवा हे काय आपल्याला नाही आहे चालते असं काही समजू नका. ठीक आहे. देन इन द IUPAC nomenclature system, basically it is divided into 3 main parts. The first one, that is the root word. Second one, that is the suffix. And the last one, that is the prefix. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड जसं आपण नॉमेनक्लेचर करतोय किंवा नॉमेनक्लेचर लिहिणार आहोत त्यावेळेस त्या कंपाऊंडचं जे काही कॅटेगरी असतं ते तो जो काही कंपाऊंड आहे तो 3 मेन पार्ट मध्ये कसं डिवायडेशन होतं. फर्स्ट वन, दॅट इज द रूट वर्ड, सेकंड वन, दॅट इज द सफिक्स, अँड द थर्ड वन, दॅट इज द प्रीफिक्स. सो वन बाय वन वी कॅन see all these 3 points. The first one, that is the root word. Root word, it indicates or it can having nothing but how many carbon atoms are present in your structure. The root word indicates that the number of carbon atom present in your structure. Number of carbon atom. C for carbon. लक्षात ठेवा C काय ह्यूमन चा C काय आहे? C nothing but the carbon atom. Number of carbon atom in structure or chain. ठीक आहे. तुमच्या कंपाऊंड मध्ये, तुमच्या स्ट्रक्चर मध्ये किंवा तुमच्या चेन मध्ये किती कार्बन ॲटम म्हणजे कार्बन संख्या किती आहे ते तुमचं रूट वर्ड असतं. त्याला माहिती आहे जर एक कार्बन ॲटम असेल तर आपण त्याला काय म्हणतो? मिथ. ओके. 2 कार्बन ॲटम असतील तर त्याला काय म्हणतो आपण? इथ. 3 असतील तर त्याला आपण म्हणतो प्रोप. 4 असतील तर त्याला आपण म्हणतो ब्यूच. 5 असतील तर त्याला आपण म्हणतो पेंट. 6 असतील तर त्याला म्हणतो हेक्स. 7 असतील तर त्याला आपण म्हणतो हेप. 8 असतील त्याला आपण म्हणतो ऑक्ट. 9 असतील तर आपण त्याला म्हणतो नॅन. 10 असतील तर त्याला आपण म्हणतो टेक. आता हे तुम्ही म्हणणार हे असंच काय सर, आम्ही एक असेल तर त्याला आम्ही इथेन म्हणतो, पण त्याचा पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं सफिक्सच्या बाबतीत. सो पहिल्यांदा हा समजून घ्या किंवा हे काय आहे रूट वर्डच्या बद्दलचे एक्सप्लेनेशन समजून घ्या. रूट वर्ड इट इंडिकेट्स दॅट देयर इज अ नंबर ऑफ कार्बन ॲटम in your structure or in a chain. The presence of an indicates the number of an carbon atom that can be present into the your structure or chain. तुमच्या स्ट्रक्चर मध्ये किंवा तुमच्या चेन मध्ये किती कार्बन ॲटम प्रेझेंट आहे ते तुमच्या गुणावरून तुमच्या रूट वर लक्ष देतात. त्याच्यामध्ये एक्सप्रेशन दिलेलं आहे. 1 असेल तर त्याला आपण मिथ म्हणतो, 2 असेल तर इथ, 3 असेल तर प्रोप, 4 असेल तर ब्यूट, 5 असेल तर पेंट, 6 असतील तर हेक्स, 7 असतील तर हेप, 8 असतील तर ऑक्ट, 9 असतील तर नॉन, आणि 10 असतील तर त्याला आपण काय म्हणतो डेक असं म्हणतो. ओके, अंडरस्टँड? दिस इज द एक्सप्लेनेशन रिगार्डिंग द रूट वर्ड. Second one, that is the suffix.
suffix comes after the root word. हे कधी येतं तुमच्या रूट वर्ड नंतर येतं. सफिक्स जे आहे ते तुमच्या कधी येतं रूट वर्ड नंतर. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता मगाशी आपण मीठ बघितलं. जर कंपाऊंड मध्ये सॅच्युरेशन असेल जे कार्बन कार्बन बॉन्ड असेल, कंपाऊंड मध्ये जर सॅच्युरेशन असेल म्हणजे कार्बन कार्बन मध्ये जर इथे सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणतो अल्केन असं म्हणतो. आणि जर अनसॅच्युरेशन असेल म्हणजे कार्बन कार्बन मध्ये डबल किंवा कार्बन कार्बन मध्ये जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याचं जे सफिक्स आहे ते कसं एंडिंग होणार आहे अल्कीन ALKENE और अल्काइन ALKENE त्याची काय असणार आहे त्याच्यामध्ये सफिक्स असणार आहे त्याच्यामध्ये ALENE आणि YNE त्याचे काय असणार आहे सफिक्स. फॉर एक्झाम्पल मगाशी जर बघितलं आपण तर मिथेन इथे होणार तर एक कार्बन असेल तर आपण काय म्हणणार आहे मिथेन. शेवटचा वर्ड तुमच्या रूट वर्डला जो काही शेवटचा वर्ड आहे तो काय असतो त्याच्यामध्ये सफिक्स असतो त्याच्यामध्ये. जर इथे एक असेल समजा इथं दोन कार्बन ऍटम असतील तर तुम्ही काय म्हणणार आहे इथिन म्हणणार आहात. इथे एंडिंग तिथे ही जर दोन पेक्षा जास्त तीन एकामध्ये जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतो आपण इथाइन YNE. ठीक आहे. सो सफिक्स हे कधी येतं तुमच्या रूट वर्ड नंतर येतं. म्हणजे तुमच्या कार्बनची संख्या किती आहे पहिल्यांदा शोधून काढायचं तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर दिलं त्यातली कार्बनची संख्या मोजायची त्याच्यामध्ये कार्बन किती आहे हे त्याच्यावर लक्षात घेऊन बाजूला लिहून ठेवायचं. नंतर त्याच्यामध्ये कुठे सिंगल बॉन्ड काय कुठे डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे हे चेक करायचं आणि त्याच्यानुसार त्याचं एंडिंग येणार. सॅच्युरेशन म्हणजे सिंगल बॉन्ड असेल तर अल्कीन येणार, डबल बॉन्ड असेल तर अल्कीन येणार आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर काय येणार त्याच्यामध्ये अल्काइन येणार. ठीक आहे. आणि द थर्ड वन दॅट इज द लास्ट वन दॅट इज द प्रीफिक्स. So here prefix, the word itself indicates that the starting of that word is started with the word is started with the pre. Okay? कशाने स्टार्ट होतो हा वर्ड प्री नंतर. आपण जनरली मोबाईल फोन्स जनरली यूज करतो असं सगळेजण एव्हरीवन कॅन यूज मोबाईल फोन. त्याच्यामध्ये आपण जो रिचार्ज करतो तो दोन टाईपचा असतो. एक म्हणजे कुठला असतो तर तो प्रीपेड असतो आणि दुसरा कुठला असतो तर तो पोस्ट पेड असतो. आता हे दोन वर्ड आहेत. हा वर्ड कॉमन आहे, पेड हा वर्ड कॉमन आहे याच्यामध्ये. त्याच्यातलं डिफरंट कुठले आहेत प्री आणि पोस्ट. प्रीपेड मध्ये काय करतो फॉर एक्झाम्पल तुमचा रिचार्ज पॅक संपला असेल तर तुम्ही काय करता रिचार्ज करता. फॉर एक्झाम्पल 399 रुपीज आपण काय करतो रिचार्ज करतो. तर इट कॅन बी युजेस फॉर 45 डेज और एनिथिंग एल्स जे काही असेल तेवढ्या दिवसासाठी आपल्याला काय होतो रिचार्ज. तर म्हणजे काय करतो आपण आधी पैसे भरतो प्रीपेड मध्ये आधी पैसे भरतो मग त्या सेवेचं आपण जे काय करतो ते आपल्याला सेवा उपलब्ध होतो. पोस्टपेड मध्ये काय होतं आधी आपण सेवा यूज करतो आणि नंतर त्याचं काय होतं त्याच्यामध्ये बिल भरतो. तसंच इथं प्री आणि प्रीपेड बऱ्याचदा आपल्याला प्रॉब्लेम कुठे होतो तर प्रिफिक्स आणि सफिक्स मध्ये होतो. प्रिफिक्स कुठे लिहायचं आणि सफिक्स काय असतं किंवा प्रिफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. सिंपल लक्षात जर ठेवायचं आपल्या मोबाईल रिचार्ज प्रीपेड आणि पोस्टपेड. प्रीपेड मध्ये आपण काय करतो आधी पैसे भरतो. जसं प्री इथं आहे तसं इथं आहे म्हणजे पहिल्यांदा म्हणजे आधी आहे. आधी आहे नंतर हे काय येणार आहे रूट वर्डच्या तुमच्या आधी येणार आहे. ठीक आहे. सो द प्रिफिक्स दॅट कम्स बिफोर रूट वर्डच्या याने काय येणार आहे प्रिफिक्स काय येणार आहे तुमच्या रूट वर्डच्या आधी येणार आहे त्याच्यामध्ये. सो हे लक्षात ठेवा प्रिफिक्स आणि सफिक्सच्या बाबतीत प्रिफिक्स कधी येणार आहे इट कम्स बिफोर रूट वर्ड आणि सफिक्स कधी येणार आहे तुमच्या रूट वर्ड नंतर येणार आहे. प्रिफिक्स सफिक्स मध्ये प्रॉब्लेम असेल तर प्रिफिक्स लक्षात ठेवा, प्रीपेड वरनं प्रीफिक्स लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार घ्या. ह्याच्यामध्ये काय येतं
तर फंक्शनल ग्रुप, तुमच्या कंपाऊंडमध्ये कुठले कुठले फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत त्याच्याबद्दलचं प्रिफिक्समध्ये माहिती घेऊ शकतो किंवा त्याच्याबद्दलचं नाव घेऊ शकतो. ठीक आहे, किंवा कुठले साईड चेन अटॅच आहे तुमच्या कंपाऊंडला, साईड चेन काय अटॅच आहे त्याच्याबद्दलचं तुमचं जे काय त्याच्याबद्दलचं नाव येईल त्या कंपाऊंडचं ते येणार आहे. ठीक आहे, सो हे तुमचं काय झालं. फॉर एक्झाम्पल 2-मिथाइल प्रोपेन, त्या एक्झाम्पलला सांगितलं हे रूट वर्ड इथं मी हे कंपाऊंड आहे. त्या कंपाऊंड जर आपण बघितलं तर कार्बनची संख्या किती आहे 1 2 3 1 2 3 1 2 3 तसं जर बघितलं काय त्याच्यामध्ये 3 ही संख्या आहे. त्याच्यामध्ये 3 जर असेल तर आपण काय म्हटलेलं आहे मगाशी आपण म्हटलेलं आहे तर प्रोप्लेन्स. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठला बॉन्ड दिसते, सिंगल आहे का डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन जर बघितला आपण इथं सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे. त्यामुळे अल्केन म्हणजे इट इज एंडिंग विथ द A and E म्हणजे प्रोपेन झालं हे कंपाऊंड. काय झालेलं आहे प्रोपेन. आणि याच्या किती नंबरला मिथाइल ग्रुप अटॅच आहे तर 1 2 3 कुठून जर मिळेल तर 2 नंबर. सो नेम काय येणार आहे याच्यामध्ये 2-मिथाइल प्रोपेन. ठीक आहे, 2-मिथाइल तुमचं काय आलं प्रिफिक्स आलं, प्रोप हे तुमचं रूट वर्ड आलं, तुमचं काय आलं त्याच्यामध्ये सफिक्स. ठीक आहे, दिस इज द बेसिक पार्ट ऑफ एन नॉमेनक्लेचर सिस्टम ऑफ एन रूट. हा त्याच्यामधला काय तर तो बेसिक पार्ट. होप सो यू आर अंडरस्टँडिंग. नेक्स्ट लेक्चर वी आर स्टार्टेड विथ द रूल्स ऑफ एन nomenclature system. Okay, thank you for patience.